लहान भाऊ म्हणून माझी सुद्धा तेवढीच काळजी ते राजकारणामध्ये आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा माझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून दादा या ठिकाणी काम करतात. दादांच्या प्रती माझ्या मनात आदर पण आहे आणि दादांचा दरारा सुद्धा या ठिकाणी माझ्यावर आहे. आणि शेवटी ज्यावेळेस एखादा माणूस संघर्ष करत असतो त्यावेळेस मागं वळून आपण बघितलं तर कुणीतरी आपल्या मागे खंबीरपणाने उभा आहे ह्याची जाणीव व्हावी लागते. आणि ती जाणीव मात्र दादा कायम वेळोवेळी जसं मी दादांच्या जवळ गेलो त्यावेळेस पासून त्यांनी दाखवली. पेटावर तिथं जवळजवळ सर्वांची भाषणं झाली आणि दादांचं पण भाषण झालं. पब्लिक मधून एवढा स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स होता की मी बोलावं. तर मी दादांना म्हणलं कार्यकर्त्यांनी आपला नेता बोलल्यानंतर परत भाषण करू नये हा धर्म मी पाळणारा एक कार्यकर्ता आहे. पण दादांनीच मला आदेश दिला की तुझा नेताच तुला आता आदेश देतोय की तू भाषण कर. म्हणजे एवढं मोठं मन आहे दादांचं की दादांचं भाषण संपल्यानंतर त्यांच्या एका ज्युनियर सहकार्याला त्यांनी भाषण करायची संधी द्यावी. त्यावेळेस मी हेही म्हणलं होतं त्या सभेत. मला आठवतं रोहित शर्मानी बॅटिंग केल्यानंतर आता मी माझ्यासारखा हरभजन सिंग येऊन बॅटिंग करणार हे मला काही योग्य वाटत नाही. तर त्यावेळेस दादा मागून म्हणले की कधी कधी हरभजन सिंग सुद्धा मॅच जिंकून देतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं की हे दादा तुमचं मोठं मन आहे. कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचा धर्म पाळला पाहिजे म्हणून नेत्याच्या नंतर आपण बोललं नाही पाहिजे. पण कार्यकर्त्याचा हाही धर्म आहे की ज्यावेळेस नेत्याचा आदेश येतो तर त्या नेत्याचा आदेश पाळणं सुद्धा हे कार्यकर्त्याचा धर्म आहे.